महाराष्ट्रातील शेगाव या पवित्र भूमीत श्री गजानन महाराज आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात। त्यांचे अनेक चमत्कार आजही भक्तांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करतात। शेगावच्या जवळ रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता, पण नसीब त्याच्या बाजूने नव्हते। त्याच्या शेतामध्ये पिकं नीट येत नव्हती आणि घरामध्ये अन्नाचीही कमतरता होती आणि कर्जामुळे तो खूपच चिंतेमध्ये होता। एक दिवस गावातील लोकांनी त्याला श्री गजानन महाराजांच्या चमत्काराबद्दल सांगितले। रामूच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला। दुसऱ्या दिवशी तो शेगावला गेला। महाराज मंदिराजवळ बसलेले होते। महाराजांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच रामूच्या डोळ्यात अश्रू आले। रामू महाराजांच्या चरणी पडला आणि म्हणाला, महाराज महाराज, माझे जीवन खूप दुःखाने भरले आहे। महाराज, कृपा करून मार्ग दाखवा महाराज, मार्ग दाखवा महाराज। महाराज शांतपणे हसले आणि रामूला म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेव। उद्या सकाळी तू तुझ्या शेतात जा, तुझे कल्याण होईल। गणगणात भोते, गणगणगणात भोते। रामू दुसऱ्या दिवशी पहाटे आपल्या शेतात गेला। तिथे त्याला अद्भुत एक दृश्य दिसले। जिथे पिकं कोरडी पडलेली होती तिथे हिरवीगार पिकं उगलेली होती। संपूर्ण शेत समृद्ध झाले। रामूला खूप आनंद झाला। त्याला समजले हा सर्व महाराजांचा आशीर्वाद आहे। काही दिवसातच त्याचे कर्ज फेडले गेले आणि त्याचे जीवन पूर्णपणे बदलले। पण रामू कधी गर्विष्ठ झाला नाही। तो नेहमी महाराजांचे नामस्मरण करत राहिला। मित्रांनो, या कथेतून तात्पर्य असे निघते, श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही। देव आपल्या भक्ताचे कल्याण योग्य वेळी नक्कीच करतो। मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी। एका भक्ताचा आपल्या गुरुवरती अतूट विश्वास। ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि FB पेजवर जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री गजानन महाराज की जय।